नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रत्नागिरी इथं आयोजित महासंस्कृती महोत्सवाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. मागील वर्षभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या 250 मुक्या प्रवाशांकडून रत्नागिरी एसटी महामंडळानं वसूल केला सुमारे 20,000चा दंड. रत्नागिरीसह जिल्ह्यात 11 दिवसीय माघी गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. 74 ठिकाणी करण्यात आली श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा. आणि 5 दिवसीय रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवामध्ये मराठी बाणा, शिवबा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमांना रत्नागिरीकरांचा मिळाला जबरदस्त प्रतिसाद. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी इथं आयोजित रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऍक्च्युली ना माय मॉम इज पंजू. पंजू या पंजाबी. बरोबर, पंजाबी म्हणजे पंजू. अँड माय फादर बाबा इज मराठी. मराठी नाही, मराठी असतं. मराठी 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 हा मराठी. मग तेच म्हणतो मी, तुमचे बाबा मराठी आहेत ना, मग तुम्ही मराठी वाङ्मय मंडळात नाव का नाही नोंदवत? मराठी वाङ्मय मंडळ नाव का नाही नोंदवत? हाऊ टू एक्सप्लेन विचारा. हाऊ टू एक्सप्लेन यू नो हाऊ टू एक्सप्लेन इन मराठी. मराठीत एक्सप्लेन करा. मराठी ही गड्या नोकरांची भाषा आहे. काय? मराठी ही गड्या नोकरांची भाषा आहे? येस. अच्छा, म्हणजे हिच्या आईने एका गड्याशी लग्न केलंय तर. दुसऱ्या दिवशी आयोजित शिवबा कार्यक्रम पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती, कारण बऱ्याच वर्षानंतर रत्नागिरीकरांना हा कार्यक्रम पाहायला मिळाला. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावर लगेचच आम्हाला सांगा. चुकलं राज, चुकलं. मला माफ करा राज. राज माफ करा राज. एक डाव माफ करा राज. राज माफ करा. माफ करा राज. माफ करा राज. माफ करा राज. अहो साहेब, तुम्हीच मग म्हणालात ना, शिक्षा इतकी कठोर हवी की दुसऱ्यांदा कोणी कोणाच्या आई बहिणीवर हात घालण्या अगोदर हजारदा विचार करतील. पण अहो साहेब,
आता हजारदा नाही तर लाख वेळा विचार करतील. शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमाची सुरुवात असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम्स राजकुमार, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, KTVचे वृत्त संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, पत्रकार किशोर मोरे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी नंदेश उमपसह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आणि आता पाहूया शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती कार्यक्रमाची एक झलक. आधीच सांगते हे बघ, माझं नाव आहे सकू आणि तुला द्यायची नाही टिक्कू. हा हे बघ, नाव घ्यायचं म्हणतीस म्हणजे भेंडे काकूने नाव घेतलं तसं बाय. किती किती लोकांना ऐकायचंय सांग मला. किती बरं. हा हे बघ, ही बघ ओतावीळ झाली ती नुसती. मला बघितलं नव, त्यासने आनंद झालाय. हा मग मी गोरी गोमटी आहे ना. दृष्ट काढणार आहेत. हो बरोबर आहे. हा नाव घेते बरं. वाकडे तिकडे बाभाळ. कशी वाकडे तिकडे बाभाळ, वाकडे तिकडे बाभाळ आणि त्याला फुटला वाकडा तिकडा पाला. वाकडा तिकडा पाला. पार सुकून गेला तुझा पाला. तुझा सुकला असेल, माझा वाला हाय अजून. वाकडे तिकडे बाभाळ, वाकडे तिकडे बाभाळ आणि त्याला फुटला वाकडा तिकडा पाला. सखाराम पाटील मिळाला तर मी तुकाराम पाटील केला. शाहीर नंदेश उमप यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. रसिकांचं मी आमच्या नंदेश उमप या टीमकडनं मी खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर या रंगमंचावर, या व्यासपीठावर, विचारमंचावर सगळी मान्यवर मंडळी, सगळी आपापल्या क्षेत्रात एक नाव कमावलेली, एक दिग्गज व्यक्तिमत्व माझ्या सोबत उभी आहे. मी त्यांचे स्वागत करतोय आणि मी खूप आतुर आहे. जसं आता दादा म्हणले की मी कुठून 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 आलोय, पण ते नुसतं असतंय. आमच्या कलाकारांच्या नशिबी ते आहेच. कारण रसिकांचं जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरची जेव्हा स्माईल, आम्ही एक हास्य बघतो, तेव्हा आमचा थकवा, शीण सगळं निघून जातं. आणि तसंच आत्ता काहीसं झालंय जेव्हा मी यांनाही भेटलोय आणि जेव्हा मी तुम्हालाही भेटलोय. मी उत्सुक आहे गाणं तुम्हाला सादर करायला, तुमच्या पुढे गायन. धन्यवाद. खूप खूप प्रेम देत आहे आपण. धन्यवाद. चौथ्या दिवशी रत्नकांत जगताप यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये. बनून रौद्रगामिनी प्रकाशण्या तिमिर ये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे, आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. आई
सगळ्यांच्या टाळ्या मिळतील का? डिपारी पांग डिची पारडी पांग हेडी पारडीची पारडी पांग डिपारी पांग डिची पारडी पांग हेडी पारडीची पारडी पांग काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा होईला या भार डिपारी पांग डिची पारडी पांग हेडी पारडीची पारडी पांग काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा होईला या भार श्वानीच्या या मळ्यामंदी फिरतीच पाणी बघायला कवतिक आलं नाही कोणी मळाला या मळे बाली भेटलीच नाही अग्रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय डिपारी पांग डिची पारडी पांग हेडी पारडीची पारडी पांग डिपारी पांग डिची पारडी पांग हेडी पारडीची पारडी पांग पुण्य गावाची पुण्य नावाची कंच राजाची तू राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी अधिकाऱ्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याबद्दल प्रशासनानं समाधान व्यक्त केलं. येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला प्राण हा फुटला आळविता प्राण हा फुटला आळविता येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला. रांझाच्या पाटलाचा हातपाय तोडल्यापासनं तुम्ही जरा बदलल्यागत वाटता बघा. जास्त कुणाशी बोलत नाही, सतत विचार. हातापायासंग त्याची जीभ पण छाटली असती तर बरं झालं असतं. येसाजी तुम्ही वेगळा अर्थ लावताय. पाटलाला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली, पण तो पाटील आम्हाला नावाचा राजा म्हणाला. नावाचे राजे पण मिरवण्यात कसलं मोठे पण. शिवबा, तुम्ही नावाचं नाही आमचं राजा हायसा. उगाच हिरमुसून जाऊ नका. तुम्हासनी हसताना बघितलं की अंगात 10 बळ आल्यागत वाटतं या. राजे, तुम्हाला या मराठी मुलकाचा राजा मानतो आम्ही. अशोक हांडे यांनी सादर केलेला मराठी बाणा, प्रदीप ढवळ यांचा शिवबा, शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती, रत्नाकर जगताप यांचा महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी हे 4 दिवसीय कार्यक्रम रत्नागिरी इथं पार पडले. या सगळ्यांची सांगड घालण्याची किमया या महाराष्ट्राला संतवाङ्मयातून मिळाली. म्हणूनच पहाटे देवळात काकड आरती सुरू झाली की काही पावलं देवळाकडे वळतात तर काही पावलं आपोआपच शेताकडे वळतात. पाटाच्या कार्यानंदी माझा कोंबडा खाली साधू साध त्या कोंबड्याची झुंजू त्या सकाळची
दरम्यान गुरुवारी सायंकाळी उशिरा अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी कार्यक्रमानं 5 दिवसीय रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवाचा समारोप होणार आहे. हिल पोरी हिला तुझे कपालीला टिला अगो हिल पोरी हिला तुझे कपालीला टिला तुझे कपालीला टिला तुझे कपालीला टिला न फॅशन मराठ सोबई तुला जा तू मुला को सत्तावीतय मला जा तू मुला को सत्तावीतय मला. मागील वर्षभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एसटी महामंडळानं तब्बल 20,000चा दंड वसूल केला असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या भरारी पथकानं 250 फुकट्या प्रवाशांकडून 20,000चा दंड वसूल केला आहे. एकीकडे एसटी महामंडळ प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र फुकट्या प्रवाशांचाही जोर वाढला असल्याचं दिसून येत आहे. एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागात एकूण 9 एसटी डेपो असून त्यांच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पुणे, चिपळूण, खेड सर्व ग्रामीण भागात गाड्या धावत असतात. शासनानं 75 वर्षावरील सर्वांनाच एसटीचा मोफत प्रवास जाहीर केला आहे. त्यामुळे मागील वर्षभरात या संधीचा शेकडो प्रवाशांनी लाभ घेतला आहे असं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानं सर्व वातावरण भक्तिमय बनलं आहे. सुमारे 11 दिवस चालणाऱ्या माघी गणेशोत्सवामध्ये रत्नागिरी, चिपळूण, खेड इत्यादी ठिकाणी 74 श्री गणेश मूर्तींची विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
दरवर्षी रत्नागिरीसह जिल्ह्यात 11 दिवस माघी गणेशोत्सव उत्साहानं, आनंदानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आणि यंदा 74 ठिकाणी श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली असली तरी त्यामध्ये सर्वाधिक 25 बाप्पांची प्रतिष्ठापना रत्नागिरी शहर आणि परिसरात झाली आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रत्नागिरी इथं आयोजित महासंस्कृती महोत्सवाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. मागील वर्षभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 250 फुकट्या प्रवाशांकडून रत्नागिरी एसटी महामंडळानं वसूल केला सुमारे 20,000चा दंड. रत्नागिरीसह जिल्ह्यात 11 दिवसीय माघी गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. 74 ठिकाणी करण्यात आली श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा. आणि 5 दिवसीय रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवामध्ये मराठी बाणा, शिवबा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमांना रत्नागिरीकरांचा मिळाला जबरदस्त प्रतिसाद. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.